नमस्कार. ठरलं तर मग ह्या मालिकेच्या प्रोमोत आपल्याला इंटरेस्टिंग गोष्ट पाहायला मिळणार की जेव्हा प्रतिमाचा जीव धोक्यात होता, अग्नीमध्ये ती ओरडत होती, तन्वी मला वाचव, तेव्हा प्रियाने तिला वाचवलं नाही. याच्यावरनं सिद्ध झालं की ती तिच्या आईचाही विचार करत नाही. ती किती निष्ठुर, कठोर मनाची आहे. तिला कुणाशी काही घेणं देणं नाही, फक्त स्वतःचा विचार करणारी स्वार्थी मुलगी. हे सगळं घरच्यांसमोर आल्यानंतर सगळेजण तिला बोल लावत असतात. रविराज त्या ठिकाणी येतो, त्याला घडलेली सगळी हकीकत कळते. आधी काय केलं आहे, आत्ता काय केलं आहे, सगळं कळाल्यानंतर त्याला अगदी लाज वाटू लागते आणि तो स्वतःचं तोंड लपवत म्हणू लागतो की अशा मुलीला मी जन्म दिला, या गोष्टीची मला लाज तर वाटतच आहे, पण तुम्ही ह्या मुलीला घरात का ठेवलं आहे? आत्ताच्या आत्ता ह्या मुलीला हाकलवून लावा घरातनं, असं म्हणत एकदम कठोर अशी शिक्षा आता रविराज तन्वीला देणार. आणि तन्वी आता ती सहन करणार का याच्या विरोधात जाणार? आता आपल्याला पुढे हेही पाहायला मिळणार की प्रियाने केलेल्या खुनाचा आरोप संतोषने स्वतःवर का घेतला आहे हे आता त्यांना कळलं आहे. कारण संतोषच्या बायकोला मोठा आजार होता, त्याचं ऑपरेशन करणं गरजेचं होतं. त्या ऑपरेशनसाठी रगड पैसा लागणार आणि तो पैसा त्याच्याकडे नव्हता. तो पैसा आता प्रिया देत आहे आणि त्या गोष्टीसाठीच त्याने तो खून स्वतःच्या डोक्यावर घेतला आहे. असं ज्या वेळेला त्याच्या बायकोकडनं सायली अर्जुनला समजतं, त्यावेळेला अर्जुन आणि सायलीच्या मनात एक विचार आला आहे, जर आम्ही तुला मदत केली तर तो खरं बोलेल आणि खरं जर तो बोलला तर तो बाहेर पण येईल तुझ्यासोबत, तू त्याचं आयुष्य घालवेल, मग तो खोट्या आरोपात जेलमध्ये का सडावा? आता अर्जुन आणि सायली संतोषच्या बायकोला घेऊन जेलमध्ये त्याला भेटायला जाणार आणि त्याच्याकडनं कबूल करून घेणार की तो खोटं बोलतोय, मग खरं बोलणार. त्याच्यानंतर जो ट्विस्ट येणार तो आपल्याला पाहायला मिळणार. आपण लवकरच भेटूया नवीन ट्विस्टसोबत.